नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अग्ग आणि आहो मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ. मी असं ऐकलंय की माझं इतर कुठल्याही मुलीशी काहीही नाही, मला फक्त आणि फक्त तुमचीच मुलगी आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय, असं आजच्या आहोंनी त्यांच्या सासूबाईंना पटवून दिलं होतं. तर हे खरं आहे की हे खोटं आहे की ही टेप आहे, हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. भेटूया आजच्या अग्ग आणि आहोना, म्हणजे क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांना. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब अग्ग आणि आहो. ही जी सुरुवात झाली आहे ना, हे जे इंट्रोडक्शन होतं, खरंय मला कुठे जाणार आहे. पण हे खरं आहे का? खरंय खरंय. कारण मी जेव्हा उज्ज्वला जोग म्हणजे माझ्या सासूबाईंना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा आमची अशी भेट एक आता हा नाटकात आहे माझ्या, अच्छा अच्छा तू पुण्याचा आहे, ते 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 अशा गप्पा झाल्या. आणि त्या मुलीचं नाव सांगता येणार नाही, पण त्यांनी मला प्रश्न विचारला. नो, तू टेलिंग इट द रॉंग स्टोरी. मी सांगते काय झालं होतं. आम्ही तोपर्यंत डेट करायला लागलो होतो. आधी हे बरोबर आहे की आम्ही नाटकात काम करतो, मग भेटतो, मग गोरेगाव मध्येच राहायचा तो तेव्हा, तर कधीतरी आला, चहा प्यायला आला, कॉफी, हे सगळं होतं. मग हळूहळू वी स्टार्टेड डेटिंग. मग आता माझं असं झालं की आता आपण आईला सांगूया की असं ना ऑफिशियली वी आर डेटिंग असं. तर मी ह्याला म्हटलं तू जेवायला ये. बरं, माझ्या आईला तोपर्यंत ह्याची काही कल्पना, हा येतो घरी, ठीक आहे. म्हटलं आई हेमंत येणार आहे जेवायला. हा हा हा. तर असं आम्ही जेवायला बसलो, गप्पा मारत होतो. तर आई म्हणाली खरं सांग, तुझं तिच्या बरोबर काहीतरी आहे ना, तू तिचा बॉयफ्रेंड आहेस ना. एक वेगळीच मुलगी. मला असं झालं यार हेमंत, म्हणजे आता कुठे हे रिलेशन वाढवायचंय की आता छान आहे नाही मुलगा, छान आहे, आहे. आपल्या मुलीचा मित्र आहे, छान, किती प्रेमळ आहे, आणि मग एखाद दिवशी आपण हे म्हणावं की लग्न करू का मग आता आम्ही. तर हा बॉम्ब पडल्यावर कसं काय बोलायचं पुढे आता. मग काय काय झालं? नाही 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 तसलं काही नाही, ह्या ती वेडी आहे, काही सांगते तुम्हाला सगळं. पण मग मला 2-3 मित्र आजूबाजूची फिल्डिंग लावावी लागली, जेणेकरून वातावरण हे तयार झालं की नाही नाही त्या उगाच अफवा आहेत वगैरे. आणि अफवाच होत्या, म्हणजे हे सांगितलंच ते बरं केलं. अफवाच होत्या. पण हे दॅट वॉज हिज फर्स्ट म्हणजे असं ऑफिशियल मीटिंग. तर मला असं झालं होतं अरे यार, पहिल्या म्हणजे आता आईला सांगायच्या आधीच माझीच आई हे म्हणते, आता कायच बोलायचं तुला. पण मग तिला पटलं कधी? तिला पटलं. माझी आई तशी म्हणजे वेन आय टोल्ड हर की असं काही नव्हतं, पण अशी अफवा पूर्वी पण होती, असं हेच मी तिला सांगितलं. तिचं म्हणणं हो का, अच्छा अच्छा. मला वाटलं खरंच होतं, कारण त्या मुलीचंही मी ऐकलंय आणि इन जनरली काही लोकांकडनं ऐकलं. म्हटलं अगं नाही, माझं आणि त्याचंच चालू आहे. अरे बापरे, हो का, सॉरी सॉरी, हा मम्मी त्याला असं नव्हतं होतं, नको हवं होतं बोलायला. म्हटलं नाही नाही ठीक आहे, आता झालं. म्हटलं त्याला कळू तरी देत की आपण कुठल्या घराशी जोडले जातोय. आपल्या तिच्या घरच्यांना सगळं कळतं बरोबर. एकीकडे अशी सासू, दुसरीकडे सासरा असा की मी पहिल्यांदा भेटायला गेलो, पहिल्यांदा घरी चेंबूरच्या, आणि मी त्यांच्या समोर बसलो. हा मला ते तिला माऊ म्हणतात. हा मला माऊनी सगळी बॅकग्राऊंड दिलेली आहे. तर काय असं प्रेम वगैरे आहे का, म्हणजे लग्न वगैरे करायचंय का? तर मी म्हटलं की हा म्हणजे असं प्रेम वगैरे नाही म्हणता येणार, आम्हाला लग्नच करायचं. तर ते असं म्हणाले की बघ बाबा, हे आता काय आहे, बाप म्हणून मी तुला सांगतो, पुढची जबाबदारी सगळी तुझी, जे काय भोगायचंय ते तुला भोगायचंय. आमच्याकडे परत आलास की ते हे सांगितलं नव्हतं, तुम्ही ते सांगितलं नव्हतं, तुमची मुलगी अशी आहे तशी आहे, या तक्रारी मला नंतर चालणार नाही. टिकवलंस तर मी भारतरत्न देईन, टिकवलं नाहीस तर मला काही देणं घेणं नाही. सो एकंदरीत सासू सासरे मस्त आहेत तुझे. हो, म्हणजे फारच, म्हणजे कायच बोलायचं. बरं, हे सगळं क्लिअर झालं ते बरं झालं. आपण आता गिफ्टिंगना सुरुवात करूया आणि त्यानंतर अशाच काही धमाल गप्पा आपण कंटिन्यू करूया. डन. रोहन प्रकाशन आपले अतिशय दिलके करीब आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक पुस्तक पाठवलं आहे, रेड लाईट डायरीज, खुलूस, समीर गायकवाड यांचं. सो यामध्ये शॉर्ट स्टोरीज आहेत आणि द नेम्स इज इट ऑल. रेड लाईट एरियामधल्या बायका, त्यांचं जीवन, आणि त्यांनी तुम्हाला अशासाठी पाठवलं आहे की तुमचं प्रोडक्शन हाऊस आहे, या कथा कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील. करेक्ट. हो, आत्ताच दिसतंय याच्यामध्ये की वेगवेगळ्या बायकांच्या स्टोरीज आहेत. व्हेरी इंटरेस्टिंग. वा, छान. वा.
आणि RDK20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना मिळणार आहे 20% डिस्काउंट रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर. मला त्याचा खूप उपयोग होणार आहे. हो, मी खूप आम्हीच- पुस्तकं विकत घेते आम्हीच कारण हा कोड वापरणार आहोत. नाही. प्रीती शहा यांचा एक NGO आहे, नाव आहे उलुक द आउल फाउंडेशन. ओके. आणि हे जे फॅक्टरीमधलं वेस्ट असतं ना, फॅब्रिक वेस्ट, त्यापासून खूप छान छान आर्टिफॅक्ट्स बनवतात त्या. खूप सुंदर आहे. खूप नाही ना, हे सुंदर. तोरण पाठवले तुमच्यासाठी. किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे. वा. आणि आत्ता आपण बसलोय ते या दोघांच्या ऑफिसमध्ये. ऑफिस खूप छान कलरफुल आहे. मला असं वाटतं की इथे छान दिसेल हे. एक्झॅक्टली. वा. थँक्यू थँक्यू. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. दगडात खूप छान छान गोष्टी बनवतात त्या. हे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून त्या बनवून घेतात. हे बघ ना, पोलपाट लाटणं आहे. हे आपण पुन्हा पुन्हा करू शकतो ना मुलाखती सगळ्याच्या. किती सुंदर आहे कारण हे पाटा वरवंटा आहे. हे खूप मस्त सुंदर आहे आहे ना. खूपच. आणि एकंदरीत तुमचं ऑफिस बघते ना तर इथे सगळं छान दिसेल. हे माझ्या नाही, हे घरात पण घरी. छान दिसेल. हे घरी. त्या नाही तर सगळं ऑफिसला ठेवून घेईल. नाही हे घरी ठेवू. वा. हे बघ. खूप सुंदर आहे. वाव. आणि ही बघ चूल आहे. वा. हे खूप सुंदर आहे. खरंच खूप हे घे. सुंदर. येई. त्यांच्याकडे ना दगडातली अख्खी भातुकली सुद्धा आहे. अरे वा. वा. फार सुंदर. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे सुषमा करकरे आणि तिचं हे प्रॉडक्ट ना खूप नवीन आहे, इनोव्हेटिव्ह आहे आणि तुला खूप आवडेल. तू स्वयंपाक वगैरे करतेस का? हो रोज दोघंही करतो आम्ही. हो रोज खरंच फक्त चपात्या सोडून सगळं करतो. तुम्हाला खरंच आवडेल. हे स्ट्रेनर आहे. ओके. आणि याला म्हणतात फ्राय पावडर. आपण जे तळण करतो ना, कढईमध्ये तेल घ्यायचं, ते तापवायचं. छान तापल्यानंतर 1 चमचा का जे काय आहे ते ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं. सो त्याच्यामध्ये ही फ्राय पावडर टाकायची आणि त्यानंतर तळणीचं सगळं काम करायचं. तळण झाल्यानंतर आपण 1-2दा तळण केल्यानंतर ते वेस्ट होतं ना युजली तेल, तर ह्या स्ट्रेनरमधून काढल्यानंतर जे खालती उरतं ते अतिशय चकचकीत पहिल्यासारखं तेल होतं. ओ. वाव. हीट पण कमी लागते. अरे वा. बेस्ट. अनयुज्युअल आहे ना एकदम. खूपच. मी असं काही पाहिलंच नाहीये कधी असं काही. फार मस्त शोध आहे. हो. वा. आणखीन एक दिलके करीब मैत्रीण अर्चना देशपांडे, जिच्या ब्रँडचं नाव आहे पॉटरी डेन आणि तिचं स्वतःचं युनिट आहे. ओ. वा. What a beauty. सिरमिकचे खूप छान छान ती वस्तू बनवते. अरे वा. वा. आणि खूप वजन पण नाहीये. मस्त आहे खरंच, ना. हो खूप मस्त आहे. वा. वा. हे सगळं म्हणजे पॉट्स बनवण्यापासून, हे सगळे आयटम बनवण्यापासून, ते बेक करण्यापासून, ते ग्लेज करण्यापर्यंत सगळं तिच्याकडे होतं. ओके. आणखीन एक दिलके करीब मित्र निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक आणि तुमच्यासाठी मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे त्यांनी. ओ वाव. थँक्यू. सगळी गिफ्ट्स यात बसू शकतील. आणि त्यात पर्सनलाइज नेम टॅग आहे. वा. KNH असा टॅग आहे, त्यातला केच राहणार आहे. एचच्या वाटेला काही नाही येणार. नेहमीच म्हणजे. आणि या सगळ्या बॅग्सवर दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय, तो सुद्धा फक्त दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. वाव. आपली एक अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे, थीटा रेकी हीलिंग करते. आणि तिने तुमच्यासाठी क्रिस्टल्स पाठवलेत. आता हे काय आहे ते मी सांगते. तिने मला लिहून पाठवलंय. अरे वा. हां, सॉडलाइट ह्याचं नाव. ओके. ह्याचं नाव सॉडलाइट आणि तिने असं लिहिलंय, इट एनहॅन्सेस इंट्युशन,
हेल्प्स इन क्लॅरिटी, हेल्प्स इन स्पिरिच्युअल ग्रोथ, इम्प्रूव्स कम्युनिकेशन स्किल्स. हे म्हणते मला तुझ्यासाठी आता हवं होतं हे या काळात. ते बरोबर आहे. Correct. फक्त हे कधी घालायचं वगैरे असं काहीतरी असेल हो, त्यांचं. तिने हे ऑलरेडी एनर्जाइज करून पाठवलंय हो. आणि तू कधीही घालायला सुरुवात करू शकतो. सुपर, व्हेरी गुड. 7 चक्रासाठी क्षिती हे तुझ्यासाठी आहे. 7 चक्रासाठी हे हिलिंग क्रिस्टल पाठवलंय. ओ वाव. त्याबद्दल तिने माहिती दिली आहे. 7 चक्रा फॉर हेल्थ, बॅलन्सिंग अँड हिलिंग ऑफ चक्रास. ओ वा. 7. सो गप्पांना सुरुवात करूया. बरं, एका वयात आपल्याला असं वाटतं ना की आपला नवरा असा असावा किंवा आपली बायको अशी असावी. तर एक आयडियल हजबंड किंवा आयडियल वाईफची तुमची संकल्पना काय होती? सांग, तू सांग आधी. मला जेव्हा कळायला लागलं की आता लग्न बायको अशी कन्सेप्ट असेल आणि मग आपल्याला एक्झॅक्टली बायको कशी हवी, तर माझं असं ठरलं होतं की आईची जी जागा आहे आयुष्यामध्ये, आणि जर आता बायको आली आयुष्यात तर ती तशीच जागा असावी. म्हणजे जी आपल्याला सांभाळेल, चूक बरोबर सांगेल, आपल्या आयुष्यात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करेल, आपण जे आहोत त्याच्यापेक्षा आपल्याला बेटर काहीतरी बनवेल, अशी बायको आपल्याला असावी, अशी कल्पना होती. आणि हेही म्हणजे आता हे ना असे विचार नव्हते, पण कोणाला नाही आवडणार की आपली बायको छान स्वयंपाक बनवते. म्हणजे हे बायकोला स्वयंपाक यावा या कंपल्शन मधनं नाहीये, पण जर तिला बनवता आलं आणि ते तिला भारीच बनवता आलं तर मग मजा काही आवर. कारण मीही स्वतः सगळा स्वयंपाक बनवतो. घरी क्षिती आणि मी मिळून सारं काही बनवतो. म्हणजे तू म्हणशील थालीपीठांपासनं वडे ते मग नॉनव्हेज, तू म्हणशील ते पदार्थ आम्ही बनवतो घरी आणि आम्हाला आवडतंही ते. परंतु असं होतं की तिला आलं तर फार बरं होईल. आणि मी लग्नाआधी क्षितीच्या आईकडे जेवलो. क्षितीची आई आउटस्टँडिंग जेवण बनवते. म्हणजे जे काही बनवेल ती अप्रतिमच बनवते. माझी आई सुद्धा. सो माझ्या आता प्रॉब्लेम काय झाला की आई सुद्धा अप्रतिम स्वयंपाक, आजी अप्रतिम स्वयंपाक. आता या बाजूला स्वयंपाक अप्रतिम असेल तर आयुष्य मला दुसरं काही नको म्हणजे झालं मग. आणि तेच झालं. क्षिती अप्रतिम स्वयंपाक बनवते. म्हणजे आता मी कुठेतरी कंटाळा करायला लागलो की आज मी नाही, आज तूच हे बनव वगैरे असं व्हायला लागलं. सो जी कल्पना केली होती ते फिल्टर्स मी माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींना लावतच होतो. म्हणजे अर्थातच आपण सगळे लावतो काहीतरी ठरवलेलं असतं आपण, पण त्यातलं काहीतरी वेगळंच रसायन नशिबात आलं. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधलं म्हणजे ह्याच्यातले 5% त्याच्यातले 10% असं मिळून काहीतरी एक रसायन आलं. सो अशी बायको इमॅजिन केली नव्हती करताना, पण आता ती झालीये तेव्हा असं लक्षात येतं की नाही, याहून बेटर काही आपल्या आयुष्यात घडलं नसतं. असं पाहिजे. नाही, माझं ना असं काही नव्हतं सुलेखा. आयडियल हजबंडची अशी काही माझ्या डोक्यात कल्पना नव्हती. आय ऑलवेज वॉन्टेड अ पार्टनर हू अंडरस्टँड्स की ही पार्टनरशिप आहे आणि आपल्याला ह्याच्यावर रोज काम करावं लागणार आहे. म्हणजे आता आपलं लग्न झालं आणि आता झालं, आपण आहे तसं जगत राहायचं. ह्याला छेद देणारं कोणीतरी हू विल स्टँड विथ मी. माझ्या मागे उभं राहू नकोस, माझ्या बरोबरीनं ज्याला काहीतरी हूज अम्बिशियस इनफ, हू वॉन्ट्स, हू अंडरस्टँड्स माय पोझिशन ऑल्सो. म्हणजे मी जशी आहे मी काम करत राहणार. बरं, मी जशी आहे तशीच आयुष्यभर राहणार का? तर खरं तर नाही. मीही 10 वर्षापूर्वी थोडी वेगळी होते, 2 वर्षापूर्वी काही वेगळी होते. मग वेगळी माणसं भेटतात, वाचन होतं, काही आपण बदलतो माणूस म्हणून. बरोबरीने चालणारा, ज्याला टीम वर्क कळतं असा, आणि मुळात समजूतदार. म्हणजे आणि आमच्या काय म्हणतात त्याला, फिलॉसॉफिकल, पॉलिटिकल ह्या गोष्टी खूप मॅच होतात. किंवा फॅमिली व्हॅल्यूज ज्या काही आहेत आपल्या किंवा पर्सनल व्हॅल्यूज, त्या मॅच होणारा मुलगा मला हवा होता. आणि खरं तर हा सगळा विचार मी म्हणजे लग्न करताना केलेला नाही. म्हणजे असं काही, मला तो मुलगा खूप आवडला बिकॉज आय बेसिकली थॉट दॅट ही इज अ गुड ह्युमन बीइंग. बाकी सगळं पेरिफेरियल झालं, मुळात माणूस चांगला आहे. त्यामुळे माझं असं झालं की नाही, लग्नच करायचं. म्हणजे इधर लग्न की किंवा मग राहूच देत, मग आपण बघू परत काहीतरी. सो तसा तो आहे
दॅट वॉज लाईक द बेस्ट पार्ट. पण सुरुवातीला तुम्ही लिव्ह इन मध्ये होता? नाही, लग्नच केलं? लग्नच केलं. आम्ही सप्टेंबर 2010 भेटलो. हां, नाही 2011 काहीतरी जून जुलै मध्ये भेटलो असू. सप्टेंबर पासून वी स्टार्टेड डेटिंग 2011. 2012च्या एप्रिलला आमची एंगेजमेंट झाली. 2012च्या डिसेंबरला आमचं लग्न झालं. ओके. सो ऍक्च्युली लग्न करायचं हे सप्टेंबर मध्ये आम्ही जेव्हा कळायला लागलं की हा हे काहीतरी कुठेतरी चालली आहे ही रिलेशनशिप, तर ऑलमोस्ट ऑक्टोबर एंडला आम्ही एकमेकांना लग्नच करूया असं. हा, आणि घरी पण सांगितलं होतं. त्यामुळे एप्रिलला आम्ही एंगेजमेंटच केली. नाईस नाईस. क्विक झालं त्यामुळे. सो असं लिव्ह इन वाला पोस्ट काही नव्हतंच. मग त्याचं लिव्ह इन होतं. म्हणजे हे ठरल्यावर असं होतं ना की आता तो पुण्याला राहायचा, इथे मुंबईत तो तेव्हा भाड्याने राहायचा. माझं आणि आईचं घर होतं. मग आता मुंबईत येतो लग्न होईपर्यंतचा पिरियड. म्हणजे मग आता इथेच राहा ना, तो कुठे भाड्याने राहतो ते सोडूनच दे ना, बिकॉज इव्हेंच्युअली मग आम्ही वेगळीकडे शिफ्ट झालो लग्नानंतर. सो मग तेवढाच टाइम म्हणजे खरं तर. हा, लिव्ह इन विथ बायको आणि सासू. होणारी सासू होणारी बायको असं. ओके ओके ओके. तुझ्या करिअरमध्ये तिने किती इन्फ्लुअन्स केला किंवा तिचं असणं किती महत्वाचं होतं? प्रचंड महत्वाचं होतं. म्हणजे अगदी मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा जस्ट काहीतरी सुरू झालं होतं. 1-2 सिनेमे केले, 1-2-3 मालिका केल्यात, नाटक एखाद दुसरं केलंय, अशा फेज मध्येच होतो मी. म्हणजे अजूनही मी काही आहे असं मी म्हणत नाही, पण तेव्हा अगदीच म्हणजे काही नौखाच होतो. आम्ही म्हणतो पण अगदीच नौखा होतो. आणि मग ती ऍक्च्युली मला कामातही सिनियर आहे. म्हणजे वयातही आमच्या अंतर आहे. ती 3 वर्षांनी मोठी आहे माझ्यापेक्षा, परंतु ती कामात सिनियर आहे. म्हणजे 2001 साली स्वतःचं प्रोफेशनल काम सुरू केलं आणि मी ते काम 2006-07 ला सुरू केलं. पण तिला जे 5-6 वर्षात मिळालेलं एक्सपोजर होतं ते खूप मोठं होतं. तर ते, आणि शिवाय तिच्या आईबाबांमुळे, तिच्या या क्षेत्रात लहानपणापासून असल्यामुळे ओळखी खूप, आणि त्या अशा ओळखी नाहीयेत, कामासाठीच्या ओळखी नाहीयेत. म्हणजे त्या लोकांमध्ये उठणं बसणं, मग हा असं का करतो, तो तसं का करतो, काय पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे या क्षेत्राला, मग प्लस मायनसेस कळतात, कारण लहानपणापासून ते पाहिलंय. म्हणजे अगदी आजीपासूनच तिच्या सगळे या फील्डमध्ये होते. आणि मी आजही मला असं वाटतं की थोडंसं कम्युनिकेशन, म्हणजे माझा तो स्वभाव नाही की फटकन मी असं बोललो मग असं नाही तसंच करूया. मी जरा बिचकत तुला पण विचारीन की मग असं केलं तर तसं चालेल का, ठरलेलं असतं मनात, पण ते कुठेतरी अजूनही हे नाही, ठामपणे बोलता आलं पाहिजे वगैरे. अशा बऱ्याच गोष्टी तिने मला शिकवल्या. आणि म्हणजे सगळ्यांसमोर आहे, लग्नानंतर ज्या पद्धतीने माझी वाढ होत गेली त्याच्यात 100% तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे सगळ्या वाईज मी प्रोफेशनली शूटला वेळेत जावं इथपासनं, म्हणजे की वेळेत पोहोचलंच पाहिजे, आपण प्रयोगांना वेळेत गेलं पाहिजे, काय पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे, आपली काय जबाबदारी असते, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं मानधन मिळतं पण ते कशासाठी मिळतं, ते का आणि किती सिरियसली केलं पाहिजे, हा अप्रोच तिच्यात आहे, तिच्या बाबाकडे पण खूप आहे. सो त्यामुळे ते खूप मला शिकायला मिळालं आणि त्याचा आत्ता प्रचंड उपयोग होतो. आणि तुझ्या करिअरमध्ये ह्याचा किती हातभार आहे? खूप आहे. म्हणजे ऍक्टर म्हणून म्हणशील ना, तर आता माझ्या नाव आय हॅव समबडी जो फक्त प्रोफेशनली माझ्या कामाकडे नाही बघत आहे. कारण मी फक्त तेवढं म्हणून मला जे आवडतं ते काम मी करते, नट म्हणून स्पेंड, मग ते काही कुठेही असो, मग त्यातनं किती पैसे मिळतात किंवा नाही हा त्याच्या नंतरचा विचार आहे. काही कामं मी फक्त पैशासाठी करते की अरे ह्यातनं चांगले पैसे मिळत आहेत, मग काही कामं मी पूर्ण फुकट करते की मग असं होतं की एवढा वेळ देतेस तू आणि कृपया नाही मिळणार आहे, पण मला ते करायचं असतं. माझ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा एक चांगला बाउन्सिंग बोर्ड हेमंत आहे की बरोबर आहे की पैशासाठी तू हे करायचं ठरवलंयस, पण ते खरंच तेवढं वर्थ आहे का, मग दुसरं काहीतरी एक चान्स तर घे, गिव्ह युअर सेल्फ सम टाइम. सी मी इतकी वर्ष इतकं रेग्युलरली काम केलंय आणि इतक्या रेग्युलरली डेली सोप आणि सतत काम करत होते मी. सो आता जेव्हा मी एक सिरियल मधनं मध्ये 2-3 वर्ष ब्रेक घेतला ना, तो खूप मोठा होता माझ्यासाठी.
म्हणजे तेव्हा बाकी सगळं सोडून दे, पण मी घरी बसले. म्हणजे घरातनं बसून मी ऑफिसला येते, कारण तेव्हा मी झिम्मा प्रोड्यूस केला, सनी केला, झिम्मा 2 केला, हे काम होतं. पण तरी माझ्या डोक्यात असं होतं आपण बाहेरच जात नाही. म्हणजे आपण कामाला बाहेर जातो ना, ते मी इतकी वर्ष करते. तर इट इज ओके. पेशन्सचा जो गेम आहे, जो माझ्या मूळ स्वभावात कमी आहे, जो त्याच्याकडे खूप आहे, सो त्या अर्थाने तो जो पेशन्स गेम आहे तो त्यांनी मला खूपच, त्यामुळे त्याचा इन दॅट सेन्स माझ्या करिअरमध्ये खूप फायदा होतो, खूपच जास्त. ओके, आता हिच्या आई वडिलांबद्दल कळलं, पण जेव्हा तुझ्या घरी कळलं तेव्हा तुझे आई वडील कसे रिॲक्ट झाले? माझे बाबा पोलिसात नोकरीला असल्यामुळे ना त्यांचे काही गोष्टींविषयी नियम पक्के आहेत किंवा ठरलेले आहेत काही गोष्टी की हे असंच असतं, कारण त्यांनी त्यांच्या नोकरीत काही गोष्टी त्या पाहिल्यात. तर वयाने मोठी आहे, आता काय ते इंटरकास्ट वगैरे असं काही आमच्या घरात कधी डिस्कस झालं नाही, पण बाहेर न सांगणारे असतात ना, इनपुट देणारे असतात, बापरे मराठा ब्राह्मण वगैरे असं तसं. आम्ही ते काही, आम्हाला ते म्हणजे आम्ही कधी एकमेकांशी ते डिस्कस केलं नाही, रादर आमच्या घरच्यांनीही केलं नाही, म्हणजे तुमच्या पद्धतीने की आमच्या पद्धतीने इथपर्यंतही ते गेलं नाही कधी. पण माझे बाबा मला म्हणाले की तू सगळं ठरवायच्या आधी मला एकदा आम्हाला भेटायला आवडेल तिला, म्हणजे क्षिती म्हणून. तर एक बघण्याचा कार्यक्रम ठरवावा लागला आम्हाला. म्हणजे रीतसर जलक्षिती, आणि मी ना पेपर उघडून असा बसलो होतो, आय एम नॉट जोकिंग. मी तिच्या घरात आम्ही बसलो होतो आणि मी असा पेपर उघडला होता आणि मी त्याच्या मागे स्वतःला लपवलं होतं की हे का मला दाखवतोयस. आणि क्षिती ट्रे मधनं चहा घेऊन येते. इमॅजिन क्षिती, म्हणजे तू तिला ओळखतेस, म्हणजे they did not treat it like that, I did not treat it like that. आता तू माझ्याकडे आलीस आणि तुला चहा, तो कसा घेऊन यायचा चहा पहिल्यांदा आल्यावर, 3 माणसांचा चहा. हे प्रसंग आपण पाहिलेत ना की ते मग सासू सासरे मी काय अशी खाली बघून अशी चालत नाही आले. ती मुलगी चहा घेऊन येते आणि त्याच्यात इडली चटणी, आणि ना मग मला पेपर साधारण इथे घेऊन लपवावंसं वाटलं. इडली केलेली होती, हे कोणी केलं तर क्षितीची आई. क्षितीनेच. तर इडली शक्य नाही, चटणी हा, चटणी ती आउटस्टँडिंग बनवू शकते, पण इडली तर मला असं झालं की नका रे, नका खोटं सांगू, थांबा रे वगैरे. आणि पण मग ते तेवढंच झालं. त्यानंतर येताना आम्ही तिघं एकत्र आलो. मी तर शांतच होतो, बरं मला मेसेजवरही काही करता येईल, मी आय वॉज ड्रायव्हिंग, तर मला काही क्षितीला काही इन्स्ट्रक्शन काहीच नाही. आणि मग येताना असं झालं की पुन्हा हिला काही मला विचारता येत नाही, कारण आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो, की काय वाटलं, कसं वाटलं. आणि गाडीत मी सांगू का, साधारण वाशी टोल नाक्यालाच माझे वडील असं म्हणाले, नाही पण मग आता काय करूया, ते काही आता सगळं तुमच्या पद्धतीने ठरलंय, आमच्या पद्धतीने म्हणजे आई बाबांच्या पद्धतीने काही गोष्टी आम्हाला करू देत, म्हणजे ते आम्हाला पत्रिका बघू दे. तर मी म्हणलं बरं. बट यु नो, टू गिव्ह इट टू देम, त्यांचं असं अजिबात म्हणणं नव्हतं की नाही जुळली तर, किंवा आता तुम्ही हे करा. त्यांचं म्हणणं होतं हे तुम्ही कराच, पण आम्हाला जे होईल ते आम्ही आमचं बघतो ना. आम्हाला आमचा विश्वास आहे ना, तोडगे असतील ते आमचं आम्ही करू, म्हणजे तुम्ही काही करू नका, आमचं समाधान. तर आम्ही त्याला इव्हेंच्युअली अग्री होणारच होतो की जर त्यांना नातच मान्य आहे तर मग ह्या काही गोष्टी त्यांना करायच्या त्या करू दे. आणि ते आपल्यापर्यंत येत नाहीये ना, ते त्यांच्या पुरता ठेवतायत ते. म्हणजे गोरेगाव वेलकम टू वाशी टोल नाका तो विषय संपलेला होता. म्हणजे पुढे मग आपली क्षिती वगैरे सुरू झालेलं होतं सगळं. लग्नाचं पहिलं वर्ष, आपण ज्याला हनीमून पिरियड असं म्हणतो, सो त्या काळात म्हणजे आधी सुद्धा एकत्र राहायचात आईबरोबर, पण नंतर ॲक्च्युली लग्न झाल्यानंतर एकत्र राहायला लागल्यानंतर एकमेकांबद्दल आणखीन काय काय आपल्याला समजतं. सो त्या पिरियडमध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही कळल्या असतील, त्या कोणत्या? खूप आहेत. अजिबातच हनीमून पिरियड नव्हता फर्स्ट इयर ऑफ मॅरेज, कारण आई असल्यामुळे ते जमलं नसतं. नाही, लग्नानंतर आम्ही वेगळे राहत होतो, लग्नानंतर आम्ही वेगळे राहिलो, आई वेगळी राहायला लागली, बट इट वॉजंट हनीमून. आमची भांडणं सगळ्यात जास्त, जर आमची कधी भांडणं झाली असती तर तेव्हा वॉज द फर्स्ट प्रॉब्ली 2 years, पहिली 1.5 पावणे, म्हणजे आम्हाला नंतर आता आम्ही असतो की ते जर 1.5 वर्ष आपण लावून धरलं नसतं तर आता आपण एकत्र नसतो. कारण काय माहितीये, मी आता लग्नाआधी राहत होतो हिच्या आईच्या आणि हिच्या घरी, ही वेगळी गोष्ट झाली. मी तिथे राहत होतो
आता काय, आता हे माझं पण घर आहे, तुझं पण घर आहे, आता ही दोघांची मिळून स्पेस आहे. बरं, आम्ही पहिले 6 महिने, इफ आय एम नॉट रॉंग, 6 महिने हे रेंटवर राहिलो आणि 6व्या महिन्यात स्वतःचं घर विकत घेतलं. आता बघ, त्या 6 महिन्यात किती गोष्टी असतील की 6व्या महिन्यात स्वतःचं, आता ही दोघांची मिळून स्वतःची स्पेस आहे, इथे जायला जो मेंटल स्ट्रगल आहे ना, प्रेम आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण इथपासून गोष्टी असतात की मला पांघरुणाची घडी लागते, मला ती अशी लागते, मला 2 उशा लागतात, मला एकच उशी ती अशी लागते. इथून जी सुरुवात झाली, नाही ते भांडं असं ठेवलेलं मला नाही आवडत, मला असंच आवडतं. सांशी घरातली, आमच्याकडे 2 सांशी आहेत. आता आम्ही 2च माणसं घरात राहतो, बरोबर, 2च माणसं घरात, दोन्ही माणसं स्वयंपाक करतात. आमच्याकडे मावशी येतात जे बाकीचं करायला, चपात्या करतात फक्त. आणि आमच्या घरात 2 सांशी आहेत, बिकॉज त्याला ती अशा पकडीची ती मला जमते आणि अशीवाली हिला मला जमते. तर पहिले काही दिवस म्हणजे ह्याच्यावर नक्की, अरे ती का नाही आणली तू दुसरी, नाही मला ह्याची सवय आहे, पण मग तूच करणार आहेस का स्वयंपाक रोज? मी पण करणार आहे ना. आता शेवटी पर्याय हा आहे की आमच्याकडे 2 सांशी आहेत. पण तुला गंमत माहितीये का, माझ्याकडे पण 2 आहेत. अंबरला ती लागते, मला ही लागते. ही क्लिप वाली लागते. तुम्ही आत्ता बोलत तेव्हा स्ट्राईक झालं मला की माझ्याकडे पण 2 का आहेत. 2 सांशी आहेत. अगं बऱ्याच गोष्टी 2-2 आहेत. म्हणजे मग ते स्वयंपाक करतानाची तिची कढई वेगळी आहे, माझी कढई वेगळी आहे. कारण ते आता काय, कुकर म्हणजे हे कुकर वेगळे आहेत, ती लावते तेव्हा वेगळं असतं, मी लावतो तेव्हा वेगळं असतं सगळं. पण हे पहिल्या 6 महिन्यात एवढं डेंजर होतं. आणि ऑल्सो काय, आम्ही माणसं म्हणून खूप वेगळे होतो. म्हणजे ह्युमन बिंग, आमचं स्वभाव पोल्स अपार्ट आहे. म्हणजे मी जितकं पटकन मी भांडणांपासून लपत नाही. म्हणजे माझी भांडणं होतात पटकन, कारण माझ्या डोक्यात असतं भांडण झालं, विषय संपला, पुढे जायचं. हेमंत कॉन्फ्रंटेशनच करायला येत नाही. मग त्याचा मूळ स्वभाव तो नाहीये. त्यामुळे तो असं एक होतं की हेमंत चिडला, किंवा अजूनही म्हणजे 12 वर्षानंतरही आहे की आमच्यात भांडण झालं तर मी असं खुटखुट खुटखुट खूप बोलते 1 तासभर. हेमंत मध्ये 2 वाक्य बोलतो आणि मग ते भांडण रिझॉल्व्ह व्हायला हेमंत बोलतच नाही. सो बेसिक. तर मला असं होतं की तू बोलायला पाहिजेस ना. म्हणजे माझं कदाचित पूर्ण चुकीचं असेल, तुझं बरोबर असेल, पण अनलेस यू से इट कसं कळेल. तर हे आता 12 वर्षांनी असं होतं की हा ह्याचा स्वभाव आहे. पण पहिले 6-8 महिने मला अशी सवयच नाहीये की एक माणूस बोलत नाही. इवन मी ना खूप तुसडा वाटू शकतो, माणूस घाणा वाटू शकतो, कारण वाटू शकतो नाही आहेस तू. कारण मी ना असं लवकर खुलून बोलत नाही कोणाशी. म्हणजे जोवर माझी त्याची मैत्री होत नाही त्या व्यक्तीची, आणि आम्ही म्हणजे मला ते कम्फर्टेबल वाटत नाही सगळी स्पेस. मी कम्फर्टेबल झालो की माझ्यासारखा मग आता आमच्या ग्रुप्स मध्ये सगळ्या हेमंत नाही, मजा नाही वगैरे हा झोन असतो. पण पहिल्यांदा भेटलं की असं वाटू शकतं की याला काय वाटतंय आता स्वतःबद्दल, हा कोण समजतोय स्वतःला, काही वाटू शकतं. कारण माझा तो स्वभावच नाही जो क्षितीचा आहे की पहिल्या मिनिटालाच ती वॉर्मथ तुम्हाला मिळते की ही आली, एक लाईट लागल्यासारखं होतं, एक एनर्जी, हा चलो हाय काय म्हणतेस येते ते. माझं असं आहे हॅलो या, आणि मग ते इतके भिन्न स्वभाव आहे. बरं, ते काय होतं पहिल्यांदा ना, म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की सुरुवातीला हे फार रोमॅन्टिसायझिंग वाटतं. ही इज व्हेरी क्वाइट, ही जरा सगळं छान आहे पिक्चर मध्ये बघायला, खूप छान आहे. डे टू डे मध्ये इट इरिटेट्स की मला कशाचीही खूप एक्साइटमेंट आहे आणि तू एक असं जरा संथ त्या एक्साइटमेंट कडे बघतोय. म्हणजे हे कळायला वेळ गेला की सकाळी माझा जो ओ माय गॉड सुलेखा, आय कांट टेल यू. तुला आज जी सकाळी 11ची वेळ सांगण्यात आली, तू म्हणत होतीस 10, सकाळी 10ला सुरू करू, ती माझ्यामुळे सांगण्यात आली 11. ती 10 होऊच शकत नाही, कारण काल रात्री काम उशिरा संपणार होतं, मग मी उशिरा उठणार, मग माझा ना एक पेस आहे, मी येणार बाहेर, मग मला माणसात यायला, हे जग आहे, हे घर आहे, इथे भिंती आहेत, याला एक वेळ जातो. मग मी दार उघडणार, माझं नारळ पाणी पिणार, मग माझा पेपर उघडून वाचणार. त्याचा पेस अत्यंत स्लो आहे, जो एखाद्याला इरिटेट होऊ शकतो. हिला रोजच होतो. आणि मग कुठेतरी तर काय आज हा पेस तो तिला पहिले काही काळ तिला झेपायचंच नाही हा पेस, की तुला काम धंदे आहेत, तू चल चटाचट आवर. नसतील जरी, म्हणजे मला हा पेसच कळत नाही. मी बरं माझं काय होतं, माझे ना जे इरिटेटिंग आहे, माझे 3 अलार्म वाजतात इन केस आय हॅव टू वर्क. सपोज मला 7:30ला फायनल उठायचं तर माझा 7चा एक अलार्म लागतो, 6:15चा एक अलार्म लागतो.
की म्हणजे मला जाग येते आणि 7:30चा फायनल आला, मी उठते. मी उठले की मी उठले, मग आवरायचं असेल तर मी पुढच्या अर्ध्या तासात सगळं आवरून बाहेर पडते घराच्या. हाच पेपर मी पण वाचते, हाच चहा मी पण करते, हेच सगळं मी पण करते. पण मला असं होतं, अरे आवरणार आहे, हा काय पेस आहे. त्यामुळे नंतरच्या काळात बऱ्याच वेळेला मी असं त्याला म्हटलं की आपल्याला जर एके ठिकाणी एकत्र बोलवलं असेल तर आयदर यू मॅच माय पेस किंवा मी माझी जाते, तू तुझा ये. कारण पण हे आमचं बऱ्याचदा होतं. हे नाहीच मला हा आम्ही मॅच एका करता घरातनं येणार. वेगवेगळ्या वेळेला निघतो. एक तर मी उशिरा गेले ना की मला दिलेल्या वेळेच्या की मला त्याचा भयंकर त्रास होतो. म्हणजे मला असं होतं वेळेत नाही पोचला, पण 11 म्हणालो होतो. म्हणजे आपण घरातनं सपोज 10ला निघालो आणि आता तर जीपीएस वर पण कळतं ना की मी 9:15ला मेसेज केलेत लोकांना की मी 11:10 येणार आहे, आय एम सॉरी फॉर द डिले. हा माणूस 11:20ला पोहोचतोय, हा सॉरी, हा अरे म्हटलं तू उशीर आलायस 20 मिनिटं. म्हणजे झिम्माची सक्सेस पार्टी होती, आत्ताच सांगतो मी तुला, सक्सेस पार्टी होती आणि त्याची सगळ्यांना दिलेली वेळ होती. तर तिला तयार व्हायला दुर्दैवाने त्या दिवशी उशीर होत होता. मी आधी गेलो, ती नंतर. म्हणजे एकाच घरातून आलेली माणसं आहेत ही. तर माझं ते वेगळं होतं. पण काय ते वेळेचं आणि हे जमणं जे आहे ना, म्हणजे मी तुला सांगू का, मला कधी कधी लोक प्रश्न विचारतात की म्हणजे आयुष्यात मग काय प्लॅन आहे, पैसे कमवल्यावरती तुला काय काय करण्याची इच्छा आहे. तर मला इतके पैसे कमवायचे की मला कोणी घाई करणार नाही. असं कधीच होणार नाही. मला आवडलंय, पण असं कधीच कोणीच घाई करायची मला नाही. कळते, पण मला आवडलंय. माझ्या टर्म्सवर असेल. माझी टर्म म्हणजे काय, व्हॉट इज युअर टर्म. मी जागा झालो, माझं सगळं नीट चालू झालं की मी पोहोचतो. असं कसं चाललेलं आहे. आणि आता त्यांनी खोटं वाक्य सांगितलं सुलेखा तुला की काल उशीर झाला म्हणून मी उशिरा उठलो. तो जर रात्री 10ला झोपला आणि सकाळी 6ला उठला तरीही त्याला वेळ लागतो. आणि मला हे बरं आता तरी ना मी असं झालं की ओके तुझं तू माझं मी, वी कांट मॅच दिस पेस. सुरुवातीला असं होतं ना की आता आपण एकत्र हे करायचं, आता आपण एकत्र चहा पिऊ, आता आपण एकत्र ब्रेकफास्ट बनवू. तर तोही काही पेस माझा मॅच झाला नाही. ते पहिले 6 महिने त्यामुळे खूप भांडणं झाली, खूप. आणि मग असं झालं की बाबा वील हॅव टू फाइंड अ वे, नाहीतर काही खरंच नाही. म्हणजे हा सगळा वेळ भांडणातच जाणार आहे आपला. मग ते 1 वर्षानंतर आम्ही असं ठरवलं ओके तुझं तू जग, माझं मी करते. आपण हे अति मिक्स करायला गेलो तर गडबड होईल. इव्हेंच्युअली पण झालं असं. ते 6 महिने जे भांडणात गेले ना, तर मला असं वाटतं मी ऑलमोस्ट अनेक वर्षांचं भांडून घेतलं त्या पहिल्या 6-8 महिन्यात. पण त्याच्यानंतर लाईफ बिकेम रिअली स्मूथ. नियम बनवता आले. म्हणजे ज्याला स्पेस देणं म्हणतो ना, ते कळलं की म्हणजे काय स्पेस द्यायची एकमेकांना. स्पेस लागते पण आपल्याला, पण एक्झॅक्टली म्हणजे काय करायचं किंवा कशाचं समोरच्याला बंधन वाटते हे सगळं बोलायला ठीक आहे, पण म्हणजे काय करायचं ऍक्च्युली करताना कळत नाही ना की मला वाटतं मी तुला स्पेस दिलीये पण त्याला ती पुरत नाही का, किंवा त्याला आता ती नकोय का. हे सगळं कळायला आम्हाला 6-8 महिने गेले. पण एवढं डोक्यात फिक्स होतं, विच आय थिंक इज द बेस ऑफ आवर रिलेशनशिप ऑल्सो, की इट इज ऑलवेज तू आणि मी इन वन टीम. हे आम्हाला ऑलवेज माहित होतं. म्हणजे मग ते काही असेल, आपापसात आपण कितीही भांडू पण तरी ही एक टीम आहे, वी वर्सेस अदर्स. हे इतकं फिक्स होतं डोक्यात की आय थिंक दॅट हेल्प्ड अस की हे सगळं इंटरनल आहे, हे चालू राहील. ही भांडणं हे त्याच्यातनं शोधणं गोष्टी. म्हणजे शॉपिंग, सुलेखा मी कधीही या माणसाबरोबर शॉपिंगला जात नाही. मला नको जीव होतो, मला खूप इरिटेट होतं. पहिल्या 8 महिन्यात तर मला असं झालं नको. आणि मी हा जे इथे जाहीर सांगते की हे सगळं माझ्या सासरीही आहे, जे ह्याच्याकडे आहे. मी माझ्या सासऱ्यांबरोबर जाईन पण सासूबाई बरोबर मी शॉपिंगला जाणार नाही. त्यांना सगळ्या दुकानात जाऊन आपल्याला हवं ते सगळं ट्राय करायचं असतं. तो माझा स्वभाव नाही. अनलेस मला हे हवंय, मी दुकानात जाते, जे मला पहिलं आवडलं ते घेते आणि मी बाहेर पडते. म्हणजे आय एम नॉट अ विंडो शॉपिंग पर्सन. मला कळत, मला वेस्ट ऑफ टाइम वाटतो. असं असतं आमचं. आईच्या पुण्यात काही भिशा असतात ज्वेलर्सकडे, माझ्या इथे असतात. आता ते घरातच आहे ते की ते सोनं मग भिशा आणि हे. तर आता काय ठरतं, घरी ठरतं ना की या भिशीला ना क्षिती तू अंगठी कर, ओके. पण ही मला आईला, म्हणजे आम्ही एकत्र असू तर आम्ही ना भलतीकडेच बांगड्या, मला ना नको होतं. मला असं होतं की मला नका नेऊ तुमच्या. त्या दुकानात गेल्यावर सांगते त्यांना, ऐका ना अंगठ्या दाखवा पटकन, बाकी काही बोलू नका,
आणि चला. एक पण मी आणि आई ना हे कानातली पण ही पण मस्त आलेत नाही का अगं आई? मग साधी आई ते कपडे लावून घ्यायला सुलेखा हा माणूस सगळं ट्राय करतो. एका दुकानात एका साईजचा येलो कलरचा शर्ट आणि व्हाईट कलरचा शर्ट, साईज बी सगळं सेम, कापड सेम. आता तुला गेलो होतंय, तुला व्हाईट पण होईल ना यार, बरं आता हल्ली एक्सचेंज होतं, चल ना यार. बापरे, ते मला बघितल्याशिवाय कळत नाही. नको होतं ते. शॉपिंग ही आरामातच करायची गोष्ट नाही ह्या 6 पण खरं तर उलट असतं ना. हो खरं तर उलट असतं. पण मला पण म्हणजे आजकाल तिचंही शॉपिंग मीच करतो. म्हणजे इतकं ते हे झालंय कारण मला ते खरंच जेन्युइनली माझ्या स्वभावात ते नाहीये की आपण खूप असं हे पण घेतलं हे पण घेतलं. हा माझा मूळ स्वभावच नाहीये. आणि आमच्याकडे म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट. म्हणजे क्षिती मला असं सांगते की मला आता या महिन्यात ही 2-3 फंक्शन आहेत. त्याला एक निळी, एक ग्रे आणि एक तुला कळेल रिसेप्शनला हवी एक साडी. मी जातो, मी त्या साड्या घेतो. मग त्याच्या आजूबाजूचा ती मग ते बघते. पण तिच्यात तेही पेशन्स नाहीत. कारण मी गेलो की मग मी त्यांना सगळं काढायला सांगतो. लिननचं हे बघू द्या मग वगैरे. मग कॉटनच्या नुसत्या साड्या बघू द्या, मग ते शिमरवालं जरा बघू द्या. सुलेखा आता मला सांग, मी मेकअप केलाय, मी साडी नेसून आले, ह्यानी काय केलंय, शर्ट पॅन्ट एक जॅकेट, केस विंचरले, चष्मा घातला, घड्याळ घातले. ह्यात सुद्धा आमच्या दोघांपेक्षा त्याला जास्त वेळ लागलाय हे करायला. मी हे करून तयार होते. तर सी यू अंडरस्टँड, इतकी वर्ष म्हणजे मी ऑलमोस्ट 29 वर्ष. मी असा धसमुसळा नाहीये. मी असं माझं असं झेन मोड, तू मग मेडिटेशनच करत बस आयुष्यभर. पूर्वी बहुतेक मी असणारच मॉन्क वगैरे. हो असूच शकतंच. तर हे ह्यांनी आमची खूप भांडण झाली सुरुवातीला आणि त्यातनं खूप स्वभाव कळले आम्हाला एकमेकांचे. हेही कळलं की ह्या गोष्टी समोरच्याला ट्रिगर होतात. म्हणजे आपण गंमत म्हणून बोलायला जातो पण कदाचित समोरच्याला खरंच नाही आवडत. आम्ही एकमेकांची सेफ स्पेस झालो त्या 8 महिन्यात की बाहेर काही होते, इट इज अ सेफ स्पेस. यू कॅन कम अँड से एनिथिंग. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स, तुमचे फिअर्स, तुमचे कुठल्याही पद्धतीचे फिअर्स एकमेकांना सांगू शकता. कारण घर जर तुमची सेफ स्पेस नसेल तर मग काहीच नाहीये ना. कारण बाहेर नाहीच आहे सेफ स्पेस. तुम्हाला आपण असं होतं की नाही हे प्रोफेशनल आहे, हिला कुठे आता सांगा मला वाईट वाटलंय, ह्याला कुठे आता सांगा की मला या छोट्या गोष्टीतनं आनंद झालाय. पण हे सगळं घरी येऊन आपण बोललं पाहिजे. ही सेफ स्पेस आम्ही एकमेकांसाठी तयार केली. वी बिकेम इच अदर्स बेस्टेस्ट फ्रेंड्स की देर इज नो फिल्टर. असं काही मला तू हेमंत बद्दल नाही सांगू शकत जे मला माहित नाही. कमाल आहे ना. पण हे कमाल हो. सो ते झाल्यामुळे आय थिंक लाईफ सॉर्ट झाली. कमी असतं जोडप्यांमध्ये, हे कमी असतं. आम्ही हे फार प्रकर्षाने मेंटेन केलं की मैत्री पाहिजे. सांगितलं ते जे पहिला काळ होता त्याच्यात एकमेकांना बसून सांगितलं की आपल्याबद्दल कधीच कोणी तिसरी व्यक्ती नाही सांगू शकत की तुला कळलं का क्षितीने हे केलं, किंवा आपण हेही म्हणजे आम्ही कधी हेही केलं नाही की कुठेतरी आहोत आणि मग भलतच कारण दिलं. हेही नाही की अरे काय झालं, गाडी बंद पडली ना, मग उशीर लागला वगैरे. नाही, मी मैत्रिणींमध्ये रमले, मी तुला विसरले आणि मी आज उशिरा येणार आहे. सो ही क्लॅरिटी आल्यामुळे ना मला असं वाटतंय तिथून पुढची मग आतापर्यंतची 12 वर्ष सोपी गेली. म्हणजे ऑल्सो मला ते पण वाटतं की ना हे आम्हाला माहिती आहे कुठेतरी की हे आयुष्यभराचं आहे. देअरफोर आज झालेलं भांडण हे आज झालेलं भांडण आहे. कदाचित ते आजच मिटेल, कदाचित ते 4 दिवसांनी मिटेल, कदाचित ते महिनाभराने मिटेल. पण म्हणून एकदम रिलेशनशिपवर प्रश्नचिन्ह उभं नाही राहत. हा प्रश्न नाही पडत मला की वेदर वी ऍक्च्युअली लव्ह इच अदर. असं नाही होत. आत्ता तू डोक्यात गेलायस किंवा आत्ता तू डोक्यात गेलीयस, आता चॉईस नाहीये. हा म्हणजे आता आम्ही एकमेकांना तो चॉईस नाही दिलाय. आता हेच आहे, वी नीड टू मेंटेन दिस आणि विथ लव्ह. म्हणजे कंपल्शन नाहीये कोणावर की आता हे रिलेशनशिप टिकवायलाच पाहिजे तुम्हाला कसं. पण आम्ही ती सेफ स्पेसच अशी तयार झाली की काही गरजच वाटत नाही. म्हणजे देर इज नो अदर प्रॉब्लेम ओनली इन्व्हॉल्व्ड. असं खूप झालं. मगाशी एक विचारायचं राहून गेलं, एकमेकांना स्पेस देणं म्हणजे प्रेम थोडंसं कमी करणं असं असतं किंवा आहे? नाही वाटत मला असं. मला असं वाटतं आपल्या स्पेस देणं म्हणजे आपला स्वतःवर आणि समोरच्याचा स्वतःवर आणि एकमेकांवर विश्वास असणं. म्हणजे मला जर आता ह्याची भीती वाटू लागली की हेमंतच मला जज करेल का, की ऍज लेम एज मी खूप चहा पिते, हेमंतच मला जज करेल का, तर कसं चालेल. हा विश्वास वाटला पाहिजे की नाही त्याचं एक विश्व आहे,
माझं एक वेगळं विश्व आहे, त्याचं एक वेगळं विश्व आहे आणि आपलं एक वेगळं विश्व आहे. हे जर आपण मान्य केलं ना की हो त्याचे काही असं होतं ना की त्याचे काही मित्र मला नाही आवडत किंवा त्याच्या काही मैत्रिणी मला आवडत नाहीत किंवा माझे मित्र मैत्रिणी त्याला आवडत नाहीत म्हणून त्यांनी भेटायचं नाही का, नाही मला आवडत नाहीत. तर आमचं अनेक वेळेला असं होतं की ऐक ना आज तो मित्र किंवा ती मैत्रीण घरी येणार आहे, आम्ही टाइमपास करणार आहोत, अरे देवा यार मला नाही आवडत ती, मग एक काम कर ना तू आज चालू मी आईकडे जाते किंवा मी माझा वेगळा प्लॅन बनवते. पण त्यांनी ती मैत्री नाही ठेवायची असं नाही होणार. दिस आय मीन बाय गिव्हिंग स्पेस. मला वाटतं आणि थोडंसं स्वतःच्या आवडी निवडी म्हणजेच योग्य आहे तर तसं नाही, समोरच्यालाही ते तेवढंच योग्य वाटू शकतं किंवा चुकीचं वाटू शकतं. हे समजून घेणं म्हणजे स्पेस देणं. म्हणजे काय आपली मतं वेगळी असू शकतात. म्हणजे काही खूप मुरड घातली, कॉम्प्रोमाइजेस केले असं मला वाटत नाही. हा आपली मतं वेगळी असू शकतात. हे जेव्हा आपल्याला पटतं ना की आपण दोन वेगळे व्यक्ती आहोत, आपली मतं वेगळी असू शकतात, हे कळलं की मला वाटतं हाफ ऑफ द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. म्हणजे निदान आमच्या बाबतीत तरी झालाय. नक्कीच नक्कीच. तू माझ्यापेक्षा बऱ्यापैकी लहान आहेस ना? हो मी 42 वर्षाची आहे आता. हो ना. हा जवळपास एक हो मी लहान असताना तुझा कुठला तरी आई बाबांबरोबर खूप पूर्वी तू काहीतरी गेम शो करायचीस का? आय डोंट थिंक यू वर मॅरिड ऑल्सो. तुझं लग्न पण नव्हतं झालं. मला आठवतंय का लांब केसाची निळी साडी नेसलेली तू आणि मी आई बाबांबरोबर आले होते. असं कुठेतरी शूट होतं, तू काहीतरी गेम शो अँकर हिंदीत असं काहीतरी खूप म्हणजे खूपच वर्षांपूर्वी ऑब्व्हियसली. मी हा प्रश्न अशासाठी विचारला की मला हे आवडतंय कारण आमच्या पिढीमध्ये ना प्रेम म्हणजे सॅक्रिफाईस म्हणजे त्याग आणि त्याच्यामुळे काय होतं की नवऱ्याचंही मरण होतं, बायकोचंही मरण होतं. काही गोष्टी मलाही खूप करायला आवडतात, त्यालाही खूप करायला आवडतात, पण नाही लग्न म्हणजे काही गोष्टींचा त्याग करायला पाहिजे. पण मला हे जास्ती आवडतंय. त्यांनी जास्त मला वाटतं बंधन नाही वाटत, आपण अडकलोय असं नाही वाटत. असं मला कधीच वाटत नाही. म्हणजे रादर मी तुला सांगू मला म्हणजे मला सुट्टी असेल ना तर परवाच मी याला म्हटलं यार मी घरीच जात नाही आईच्या, कारण मी इतकी जास्त रिलॅक्स्ड असते स्वतःच्याच घरात की मी असं होतं आई तू ये ना किंवा माझे सासू सासरे की तुम्ही या आपण टाइमपास करू. मला आवडतं. सी वेन यू वॉन्ट टू गो बॅक टू युअर होम, तुम्हाला तुमच्या घरात पूर्ण रिलॅक्स होऊ शकता ना, काहीही म्हणजे काही न करता टीव्ही बघत पुस्तक वाचत दिवसभर आपण आराम करतोय ह्याची भीती वाटत नाही किंवा असं होतं ना अरे बापरे असं होत नाही मला. आय थिंक दॅट सेफ स्पेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की म्हणजे दिसतायत मला कामं पण आज माझी सुट्टी आहे डोक्यातनं, तर तो भले तो ऑफिसला जाऊन आला असेल तर तो ते करतो कारण त्याच्या मनात नाहीये त्याची सुट्टी. तो म्हणतो मी हे करतो तू तुझं चालू दे. हे इक्वल नाही म्हणणार मी, पण टीमवर्क मॅनेज केलेलं आहे आणि ते इक्वल कधीच नसणार आहे हेही माहिती आहे आम्हाला. कधीतरी तो 80% काम करतो, मी 20%च करते, कधीतरी मी 90 करते, तो 10च करतो, बट दॅट इज ओके. दॅट आय थिंक वर्क्स. आणि फायनान्सेस छान मॅनेज होतात दोघांमध्ये का? संसारामध्ये किंवा एकत्र आता तुम्ही बिझनेस सुद्धा करताय तर हू टेक्स चार्ज ऑफ द फायनान्सेस? मी खर्चिक आहे. मी उधळपट्टी नाही म्हणता येणार. कोणाला नाही म्हणताय, कोण नाही म्हणत नाही म्हणता येणार उधळपट्टी. मी खर्चिक आहे एवढंच मी म्हणते. छान छौकी, मस्त गोष्टी, महागडी परफ्युम्स, महागडी घड्याळ, महागडे कपडे, महागड्या ठिकाणी जाणं, हे सगळं मला आवडतं. ते माझ्या आईकडनं व्यवस्थित माझ्याकडे आलेलं आहे. दिट्टोय माझी आई. मी माझ्या सासऱ्यांची मुलगी असेल बहुतेक कुठल्या तरी जन्मी, कारण माझे सासरे मी माझी नणंद आमची एक टीम आहे साधारण. आम्ही एकसारखे आहोत, हे दोघं वेगळे आहेत. आमचं ते थोडंसं आहे असे लाईनीत शू ठेवलेत ना, ह्याची काय प्राइस 8, याची 10, याची 12, हे 12 वाले पॅक. म्हणजे का माहित नाही पण ते झालंय समाव. तर ते कुठेतरी 8चंही चांगलं असू शकेल हे सांगणारी क्षिती आहे खरं तर. आणि अजिबातच उधळपट्टी करणारी नाहीये. नाही अजिबात नाही. आणि ती तो बरोबर सांभाळू शकते त्याचा बॅलन्स. नाहीतर मी म्हणजे साधारण उधळूनच देईन जिंदगानी. तर त्यामुळे ते जे आमच्या बँकेचे ऑफिसर मेन चांगले असल्यामुळे इवन आता सिनेमे करताना सुद्धा तिचं प्रचंड लक्ष असतं इन बिझनेस ऑल्सो. इफ यू सी आज द थर्ड पर्सन तो मॅनेज करतो सगळं, तो बऱ्याच वेळेला बोलतो लोकांची,
पण ते जे बॅकएंडला नाही 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 हे पहिलेच कमी करा, हे पहिलेच नका करू, कारण हेमंतच्या हातात मी नाही देऊ शकत सगळं सर्वस्वी, कारण नाही तो प्रचंड उधळपट्टी करणारा माणूस आहे. म्हणजे छान मज्जा आवडतं म्हणजे त्याला जेन्युइनली आवडतं टू स्पेंड मनी. बरं ऑल्सो झालं असं की आमच्या लग्नानंतर इमिजिएटली 6-8 महिन्यातच आधी 6-8 महिन्याच्या आधी लग्न झाल्या मी एक शो करत होते, तो मी सोडला, कारण सोडला नाही, तो संपला आणि लग्न झालं. तर मी हिंदी टेलिव्हिजन शो करत असल्यामुळे मला माहितीये की मला लग्नाला सुट्टी नवीन शोला कोणी नाही देणार, सो मी नवीन काही काम घेतलं नाही. तुझं काय चालू तेव्हा नाटक होतं कुठलं तरी चालू, पण आमच्याकडे इतके कट पैसे होते, म्हणजे नव्हतेच नाही, माझं काहीच नव्हतं चालू. हा, इतके नव्हते की आम्ही सिनेमा थिएटरला जायचं तर शक्यतो सकाळचा बघूया, पैसे कमी असतात. वीकेंडला तर स्कोपच नाही, कारण वीकेंडला पैसे जास्त असतात. बाहेरचं तर नाहीच, बाहेरचं तर नाहीच. किती वाजले तरी रात्री, म्हणजे आम्ही पहाटे 4 वाजता पण खिचडी बनवली दोघांनी, की बाहेर नाही जेवून यायचं, बिकॉज वी डिडंट हॅव मनी ओनली. सो फ्रॉम देअर टू नाव वी हॅव मनी, दॅट इज बाय गॉड्स ग्रेस, विच इज गुड. पण म्हणजे आपल्याकडे पैसे नसताना सुद्धा आपलं काय स्वप्न असतं, म्हणजे माझं तरी, की ओके आता माझ्याकडे पैसे आले ना, मी हे इथे सेव्ह करीन, मग मी हे असं करीन, मग मी इथे ना इथनं आपण सोन्यात करूया इन्व्हेस्ट, आपण ना ह्याच्यात करूया इन्व्हेस्ट. आपल्याकडे पैसे आले ना आपण ऑस्ट्रिया फिरायला जाऊ. अरे म्हटलं आता पैसे आले, तू कुठलं प्लॅनिंग करतोय? सो ते त्याचं फार आहे, त्याच्यावर जरा लक्ष ठेवायला लागतं. हा, म्हणजे आत्ता जगून घेऊया, पुढचं काय होत. अरे हो, पण ते उद्याचं जगायला थोडे तर पैसे लागतील का नाही? हा थोडासा स्वभाव आहे. बर, आमच्याकडे उलटी आहे गाडी सगळी. हा, लोकांना उलट वाटतं, आणि खूपदा असं वाटू शकतं की क्षिती अशी डॉमिनेट करत असणार की हे असं करूया, हा खर्च करूया. ते बरोबर उलट आहे, म्हणजे बरोबर उलट आहे. म्हणजे काहीही, म्हणजे अगदी कुठेतरी फिरायला जाणं, कुठे जेवायला जाणं, कुठे राहायला जाणं, फॅमिलीला घेऊन जाणं, या सगळ्यामध्ये हे नको काय, इथे जाऊया आपण वगैरे, असं हे करू गा, मग त्याला काय होतंय वगैरे. प्रत्येक घराची एक खासियत असते, म्हणजे आमच्याकडे हे असंच लागतं, आमच्याकडे असंच असतं, असं तुमच्याकडे आहे का? आणि जेव्हा पाहुणे म्हणजे पाहुणे नाही, आई वडील जेव्हा येतात तुझे किंवा ह्याचे, तेव्हा त्यांनी काही घरात बदल सांगितले तर ते कितपत वेलकम असतात? नसतात. नाही, नसतातच ना. काय होतं, आता आई बाबा ह्यांच्याबद्दल फारसं नाही बोलता येणार मला, कारण त्यांना काय ते नियम सांगायचेच असतात. त्यांच्यासाठी आपण मुलंच आहोत, ती मरेपर्यंत राहणारच आहोत. सो त्यामुळे त्यांना आपण काही केलं तरी असं नको, असं कर, हे म्हणणारच आहेत ते, म्हणजे, आणि त्यांचंही काही चूक नाही आहे त्याच्यात. पण आपल्या घराची आपली एक सिस्टीम असते, म्हणजे या गोष्टी इथेच असतात, या गोष्टी इथेच असल्या पाहिजेत, हे असंच बनतं, ही जेवणाची वेळ आहे, ही चहाची वेळ आहे, ही रात्रीच्या जेवणाची वेळ आहे, झोपायची वेळ म्हणजे आम्हा दोघांची आणि या घराची झोपायची वेळ ही रात्री 10:30 आहे. म्हणजे मग ती जेव्हा जेव्हा बिघडते, कितीही जवळचे मित्र असतील तरी सुद्धा मग असं होतं की आज नको, कारण आठवड्यातनं हे एकदा दोनदा ठीक आहे, म्हणजे आपण अगदी ठरवलं. आणि तेही टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, हे आता खूप लेटली 2-3 वर्षात आमचं जास्त झालंय. आता बहुधा 40 नंतरचे चुप रे. तर म्हणजे की थोडं झोपेकडे लक्ष देऊ लागलोय आम्ही. नाही तर पूर्वी असं होतं, रे रात्रभर जागरण केलं तरी शूटिंगला तर आता असं होतं की नाही नाही, हे चुकलंय, हे आपले आई बाबा सासू सासरे जेव्हा सांगत होते ते आज पटतंय. पण म्हणजे छोट्या गोष्टी आहेत. आता माझी आई आणि मी एकत्र कधीही स्वयंपाक नाही करू शकत, नाहीच. म्हणजे तिच्या घरातही नाही, माझ्या घरातही नाही. कारण आई बिंग आई, अगं त्यात थोडं जरा ठेवा, मग तू कर, मी जाते. माझ्या सासूबाई ह्या सगळ्यात खूप हुशार आहे, त्या भानगडीतच पडत नाही. जर मी करत असेल तर ते येतच नाही, आणि त्या करत असतील तर त्या म्हणतात बस ना तू बाहेर, इट इज युअर सिग्नल विच मीन्स तू गपचूप बाहेर बस, मी माझ्या पद्धतीने करू देत मला. त्या हे मेंटेन करतात की त्या फार मला ऍक्च्युली इकडे हे भरून ठेवायला पाहिजे. काय असतं म्हणजे अगदी किचन मध्ये स्पेशली आयांचं फार असतं, कारण प्रत्येकाचं किचन हे तुला जास्त लागतं, साखर मला कमी लागते, मी गुळ जास्त वापरते, ह्या गोष्टींमध्ये. आणि येऊन समोरच्यानी सांगितलं ना की मला असं होतं हे माझ्या कम्फर्टसाठी केलेलं आहे, कारण मी इथे मॅक्झिमम स्वयंपाक करते किंवा हे म्हण, इट्स नॉट अकॉर्डिंग टू युअर कम्फर्ट.
तर हे जरा इरिटेट होतं मला. पण आता इतक्या वर्षांनी तेही बंद झालंय, टू बी व्हेरी ऑनेस्ट. असं कोणी फारसं करायला येत नाही, म्हणजे आई वडील तर नाहीच आहेत, नाही अजिबातच नाही. म्हणजे माझे सासू सासरे त्या बाबतीत दैवी आहेत, ते भानगडीतच पडत नाहीत. त्या तूही भानगडीत पडू नको आणि आम्हालाही पाडू नकोस, तुम्ही तुमचं करा. सो दॅट वे हे कमी होतं. पण तरी मला नाही फार आवडत, कारण मी हे करत नाही दुसऱ्याकडे जाऊन कधीही. कारण मला हे कळतं की इट इज देअर आणि दुसरं म्हणजे माझी आई पण असेल. नाही पूर्वी मी हे करायची की अगं हे इथे का ठेवलंयस, मला अक्कल यायला लागली ना, मी पण घर बघायला लागले. तर मग असं झालं की आईला जरा मी शिकवते की हे बरोबर नाही. मग इव्हेंच्युअली आय रिअलाइज मला जसं आवडत नाही तसं तिलाही नाही आवडत आहे, कारण हे तिच्या सोयीने चाललंय. सो हे जरा कळायला वेळ लागतो, पण हे कळलंय आता मला. नाही आणि आहे म्हणजे या घराला एक सिस्टीम आहे. या घरात एक अत्यंत लाडावलेलं आणि माणूस घाणा माणूसही राहतो आणि अत्यंत लाडावलेलं बाळही राहतं. आमचं व्यंकू जो आहे, जो शिट्झू ब्रीड, छोटाच आहे तो, पण त्याच्या म्हणजे इव्हेंच्युअली आता घर त्याचं आहे. आम्ही त्यात राहतो साधारण, असं तो आम्हाला वागवतो. आता सिस्टीम बऱ्यापैकी त्याची आहे. म्हणजे तो सांगतो रात्री 10ला की झोपायला चला. तो लिटरली असं करतो, तो बेडरूमच्या बाहेर जाऊन बसतो एका पॉइंट. आणि पाहुणे आलेले असतील तर तो पाहुण्यांकडेही असं पाहतो एक जज करत की बरं जा तुम्ही आता किंवा झोपा आमच्या घरात, ते चालेल. हा ते चालेल एक वेळ, पण सगळे झोपायला झोपा आता 10:30 पर्यंत. तर तो जाऊन त्या बेडरूमच्या बाहेर बसतो. तो सकाळी ठरवतो किती वाजता लोक उठणार आहेत आज, काल किती दमले. कधी असं पण झालंय सुलेखा, आम्ही दोघंही बेडरूमच्या बाहेर आलोय, व्यंकू आज झोपलाय, कारण त्याची अजून नाही झाली सकाळ. पण किती वर्षाचा आहे तो आता? 8 वर्षाचा होईल या जुलैमध्ये. अच्छा, स्थळ बघताय त्याच्यासाठी? झालाय तो ऑलरेडी 5 बायांचा बाप, पण आम्ही बघतोय तरीही अजून. माझी शिजू आहे चेरी. अरे बघताय स्थळ? नाही, कारण चिन्मय मांडलेकरांची लेक जी आहे कोको, त्यांचं आमचं जमलेलं आहे. 5 बाळं झाली. आणि त्यावेळी क्षितीचं चालू होतं की एक बाळ आपल्याला ठेवू, ज्याला मी विरोध केला. आता मी या मताचा आहे की एक बाळ ठेवायला हवं होतं. तर बघ अजूनही तू विचार केला तर चांगल्या घरातला मुलगा आहे. नाही, मला असं वाटलं की मी मोहात पडेन आणि सगळं लिटर माझ्याचकडे ठेवेन. सो माझ्या नवऱ्यानी, आणि त्यालाही माहितीये की मी असं करूच शकते. सो आम्ही तसं काही केलं नाही. 2 आहेत आमच्याकडे. एक लॅब आहे, ब्युटी, आणि चेरी शिजू आहे. अरे वा. ती किती वर्षाची आहे? 8 आणि 13 असं आहे. अच्छा, 9 आणि 13. 9 आणि 13. सो येस, आमच्या घरात ते आहे, सिस्टम आहे, आमची आहे, पण ती आमच्या दोघांची. पण ती असतेच कुठल्याही घराला, रादर असावी ना. सिस्टीम नसलेलं घर असण्यापेक्षा नाही, बरोबर आहे, काहीतरी त्याची सिस्टीम असलेलं घर, कारण ते घर आहे. आणि म्हणजे ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पूर्वी ऍक्च्युली आमच्या आई वडिलांना खऱ्या वाटत नव्हत्या. म्हणजे त्यांना खरं नव्हतं वाटत की आम्ही खरंच इतका स्वयंपाक करतो घरी. हो, म्हणजे आमच्याकडे अजूनही जेन्युइनली. अरे पहिली 2-3 वर्ष मला आठवतंय, क्षितीची आई जरी आली ना आणि खा रे पोटभर जेवा रे, बनवलंय रे मी, तर म्हणजे आम्ही रोज बनवतोय. माझी आई म्हणजे मी पुण्याला गेलो ना, किती दिवसांनी रे घरचं खातोय. तिथे काय खात होतो ते पण घरचंच खात होतो. सो त्यांना ते दोघंही कामाला जातात, दोघंही बाहेर जातात, खात असतील का नीट, राहत असतील का नीट, याबद्दल प्रश्न त्यांच्या मनात असणारच आहेत. का सतत मागूनच खात असतील बाहेरचं, कारण आजकाल ते आहे की बाहेरच येतं, बाहेरचे डबे लावलेले असतात जे येतात घरी. पण नाही, आम्ही म्हणजे आत्ताही ऑफिसमध्ये सुद्धा आता अर्थात जेव्हा प्रोजेक्टचं काम चालू असतं तेव्हा 15 लोक रोजचे असतात, पण अदरवाईज जेवढी माणसं असतात त्याची भाजी घरनं क्षिती बनवून पाठवतो. अच्छा, आणि मला शक्य असेल तर मी बनवतो. आमच्या घरात दुसरं आहे की पाहुणे भयंकर येतात. आमच्याकडे मित्र परिवार मोठा असल्यामुळे रोज आहे, आठवड्याला माझ्याकडे असं होतं की 3 दिवस तरी कोणीतरी जेवायला आहे असतंच. म्हणजे कोणीही तरी एक परिवार असेल, कोणीतरी आज जेवायला, दुपारचं जेवायला, असं खूप होतं माझ्याकडे. त्यामुळे त्याचीही आता आमच्या घराला सवय, आणि त्यामुळे आमच्या आजूबाजूच्यांनाही म्हणजे सासू सासरे आई बाबा ह्यांनाही त्याची सवय आहे की ह्यांच्याकडे सतत लोक असतात. शेजारच्यांनाही सवय झाली, तेही विचारतात कधी कधी बरेच दिवस. आमच्याकडे ज्या काम करतात त्या मावशींनी मला एक दिवस विचारलं, ताई काय झालं, आपल्याकडे खूप दिवस कोण आलं नाही ना. म्हटलं तुम्हाला बरं वाटत नाही का कमी भांडी पडली आहेत? म्हटलं का, हा काय प्रॉब्लेम आहे? नाही, खूप दिवस कोणी आलं नाहीये ना आपल्याकडे. म्हटलं हो, आता येतील तेव्हा खूप येतील.
तर ते एक आणि ते घराचं आहे. फेमस आहे म्हणजे ते घर आमच्या मित्रमंडळींमध्ये फेमस आहे. म्हणजे त्या सगळ्यांना तिथे यायचं असतं. म्हणजे आम्ही भले मी असं म्हणेन की आम्ही येतो आज तुमच्याकडे, नको नको आम्हाला यायचंय आज, बरं या. सो दॅट इट्स अ व्हेरी म्हणजे आय लाईक पीपल, आय लाईक हॅव्हिंग पीपल अराउंड. मला ते सगळं करायला आवडतं, त्यामुळे ते एक आमच्या घरात परपेच्युअली चालू असतं. मस्तच. बरं, ऑफिसमध्ये सगळीकडे झाडं आहेत, झाडांची आवड कोणाला आहे? मला आहे. म्हणजे ती तरी कमी आहेत आता, ती वाढवायची आहेत इव्हेंच्युअली. असं मला असं खूप असं झाडांमध्ये बसायला, आणि हे बघ ना इथे साधारण आपण झाडाखालीच बसलोय असं. आधी मला वाटलं खोटं आहे की काय. नाही, हे खरं आहे. ही माझी मैत्रीण नेहा मांडलेकर, म्हणजे तिने गिफ्ट केलेलं आहे. जेव्हा हे ऑफिस केलं तेव्हा तिने हे आणलं, आणि तिने हे ठेवल्यापासून खरोखर काय असेल तर ते चांगलंच घडतंय सगळं. त्यामुळे हे कुठलं झाड आहे? पचिरा असं म्हणतात. अच्छा. आणि याचं काय असतं वैशिष्ट्य? नाही, हे आता हे खोड बघशील ना तर तू हे खूप मोठं वाटतं, पण याला आता ते आपण घरात ठेवल्यामुळे त्याच्या फांद्या कापल्या जातात. म्हणजे हे आता सतत ट्रिम करत राहतो मी हे झाड. अदरवाईज सपोज टू बी व्हेरी लकी, म्हणजे तिने ते म्हणून दिलंय की इट इज सपोज टू बी व्हेरी लकी. तुमच्या घरात धन येतं त्यांनी असं. कमाल कमाल. तर येऊ दे, ते वाढत राहू दे. बरं, आधी मला वाटलं ते खोटं आहे बरं का, आणि त्यानंतर मी एक असं पिवळं ब्राऊन असं पान बघितलं, आणि माझ्या डोक्यामध्ये काय डिटेलिंग म्हटलं एक मिनिट चुली का बावळट आहे ते. हे म्हटलं खूप आवड आहे बाबा झाडांची. घरी पण आहेत खूप झाडं. आणि तो आणि माझी आई. मग गावी शेतावर तर गावी तर शेत आहे त्यामुळे तो प्रश्नच मिटला. पण ती लहानपणापासून आवड आहे. म्हणजे घरात झाडं असावी, घराला बाग असावी. म्हणजे मी लहानपणापासून बाबांची नोकरी पोलिसात असल्यामुळे त्यांना ते गव्हर्नमेंट क्वार्टर्स मिळायचे. मग एक बंगला असायचा मोठा. मग दरवेळी माझ्यामुळे ते असं झालेलं आहे की दरवेळी हे लहानपणापासून आहे की तिथे काही नसेल ना तर मग माझे बाबा सगळी फुलझाडं लावायचे. आणि मग पुढचा जो अधिकारी येणार आहे तो म्हणायचा आधीच्यांनी काय सुंदर ठेवलं, आणि हे सगळीकडे व्हायचं ते. कारण मला इतकी आवड, आणि मला माझी आजी सांगायची की ते हाताचा गुण पण असतो की बी जरी लावली तरी येतं काहीतरी. तर ते माझं आहे. म्हणजे आत्ताही मी हे बघ, हे इथे समोर एका मोठ्या वाढलेल्या झाडातनं नुसतं कापून याच्यात ठेवलंय, ते वाढतंय. सो छान आहे. कमाल कमाल. छान आहे, मस्त आहे ऑफिस तुमचं, मला खूप आवडलं. थँक्यू. बरं, तुझ्यासाठी हेमंत म्हणजे काय आणि तुझ्यासाठी क्षिती म्हणजे काय? आता काय, माझ्यासाठी सर्वस्वच म्हणलं पाहिजे. म्हणजे सगळं तिथे येऊन थांबणार आहे, सगळं सुरू तिथनं होणार आहे, सगळ्याचं अप्रुव्हल ते आहे, सगळ्याचं काय म्हणजे सगळं तिथेच आहे. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यातला चांगुलपणा इंटॅक्ट ठेवून तरीही अग्रेसिव्हली ग्रोथ होईल हे करणारी क्षिती आहे. म्हणजे कधीही तिने मला माणसं तोडायला सांगितली नाहीत. जी तुटली ती तुटली, म्हणजे ती इट इज देअर लॉस असं मला वाटतं. मी त्याला ना स्वतःला जबाबदार धरतो ना तिला धरतो, ते होणारच होतं. तिचं एक फार सुंदर याच्याबद्दल फिलॉसॉफी आहे जी मी खूप पाळतो, जी सुरुवातीला मला असं नसतंय ग वगैरे, ते आता खूप मी पाळायला लागलो की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे ते तिने खूप इंटॅक्ट, म्हणजे तिने कुठलीही बायको एखाद्या नवऱ्यामध्ये बदल घडवू शकते, आणि ते असेही घडवू शकते की तुम्ही वेगळे माणूस होऊ शकता, पण तुम्हाला आहे तसंच ठेवून काय चूक काय बरोबर हे गाईड करणारी क्षिती आहे. त्यामुळे सर्वस्व याच्या पलीकडे, म्हणजे हे असं बोलायला पण नाहीये. म्हणजे काय नाहीतर काय असणार ती. म्हणजे आता सगळंच तर आपण काही करायचंय तर ते तिच्यासाठी करायचंय, काही नाही करायचंय ते पण तिच्यासाठीच करायचं. नो इट्स सेम. म्हणजे फक्त माझ्या आयुष्यात कोणीतरी एवढा इम्पॉर्टन्स घेईल, मी कोणाचं तरी एवढं ऐकीन असं मला कधीही आयुष्यात वाटलं नव्हतं. की भले चिडवून असेल सुरुवातीला किंवा असं असेल, पण मी ऐकते, मी तसंच करीन. ते मला पटतं का नाही हा नंतरचा मुद्दा आहे,
काही वेळेला असं होतं की नाही मला जे वाटतं ते पटतंय मला जास्त, पण एखाद्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू मी ऐकून घेऊ शकते. हे माझ्यासाठी आणि जे मला ओळखतात त्यांना माहितीये की ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, टू ऍक्च्युअली लिसन टू समबडी व्हेन समबडी इज सेइंग समथिंग. तर आय थिंक ती स्पेस आहे. म्हणजे हे मग असं काही मला वेगळं काय बोलायचं हे कळतच नाही मला. ही इज एव्हरीथिंग, ही इज अराउंड, इट्स लाईक, आणि ही इज नॉट माय बेटर हाफ, ही इज माय बेटर फुल, लिटरली. म्हणजे सो आय थिंक इट्स, तो सर्वस्वच आहे. म्हणजे असं काही मला इमॅजिनेशनच नाही आहे अगं की म्हणजे हेमंत नसेल तर असं काहीतरी नाहीच आहे माझ्या डोक्यातच नाहीये ते, हा थॉटच येत नाही माझ्या डोक्यात. आय थिंक वी आर इच अदर्स बेस्ट फ्रेंड्स, वी ट्राय अँड बी गुड ह्युमन बिंग्स, आणि आम्ही बेस्ट होत एकमेकांना. म्हणजे ते इट कॅन गेट बेटर देन दिस, असं काहीच नाहीये. म्हणजे छान एखादा संध्याकाळच्या स्वयंपाकाला हे लक्षात ठेवा. हा ते आहे. म्हणजे नाही काय, म्हणजे आवडीचं बनायला पाहिजे ग. म्हणजे हेमंतच्या मते नॉन व्हेजिटेरियन ही आवड आहे फक्त. बर, वा. सो पण म्हणजे इट्स लाईक अ कम्प्लीट पार्टनर, लिटरली, इन एव्हरी सेन्स. नाईस, मज्जा आली. आणि मला तुमचं रिलेशनशिप खूप आवडलं. आणि नवरा बायको हे बेस्ट फ्रेंड्स ही होऊ शकतात किंवा असलेच पाहिजेत, हे जे तुमच्या जनरेशनमध्ये आहे ते आमच्या जनरेशननी आत्मसात करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. सो नाईस, थँक्यू सो मच. थँक्यू सुलेखा. थँक्यू थँक्यू. खूपच दिल के करीब गप्पा झाल्या खूपच. खरंच. हो, आता माझ्या लक्षात आलं अचानक की हो आहेत कॅमेरे वगैरे. रमलो होतो. नाईस नाईस, थँक्यू. थँक्यू. व्हेरी व्हेरी मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अक आणि आहो.